गुड मॉर्निंग फ्रेंड्स अगेन वेलकम. आज आपल्याला ह्या लेसनचा शेवटचा पार्ट पाहायचा आहे आपला किंगडम प्लांटीचा सगळ्यात शेवटचा टॉपिक दॅट इज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टर होणं म्हणजे काय? अल्टर म्हणजे समजा एक स्टेज आहे, त्याच्यानंतर दुसऱ्यानंतर परत पहिली दुसरी हे काय होऊन राहिलं? रिपीट होऊन राहिलं, अल्टर होऊन राहिलं. बरोबर आहे. जेव्हा प्लांट बॉडीच्या लाईफमध्ये, प्लांट किंवा ऑर्गॅनिझमच्या लाईफमध्ये हॅप्लॉइड फेज आणि डिप्लॉइड फेज ही जर एकमेकाला अल्टर होत असेल, म्हणजे हॅप्लॉइड नंतर डिप्लॉइड नंतर परत हॅप्लॉइड, परत डिप्लॉइड, डिप्लॉइड ही रिपीट होऊन राहिली, अल्टर होऊन राहिली. बरोबर आहे. दॅट वी कॉल इट ॲज अ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. पाहता इथे अ स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. डिप्लॉइड फेज म्हणजे कोणची? अ फेज ऑफ लाईफ सायकल विच कंटेन 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. ज्या स्टेजमध्ये क्रोमोझोमचे 2 सेट आहे त्याला आपण म्हणतो डिप्लॉइड फेज. बरोबर आहे. त्यालाच आपण म्हणतो स्पोरोफायटिक फेज, स्पोर तयार करणारी फेज. बरोबर आहे. आणि गॅमेटोफायटिक म्हणजे काय? गॅमेटोफाइट इज ऑलवेज हॅप्लॉइड. जे गॅमेट्स असतात, मेल आणि फिमेल गॅमेट, दीज आर ऑलवेज हॅप्लॉइड. आणि हॅप्लॉइडला आपण म्हणतो गॅमेटोफायटिक फेज. सो स्पोरोफायटिक फेज इज फॉलोड बाय गॅमेटोफायटिक फेज, अगेन स्पोरोफायटिक, गॅमेटोफायटिक. दॅट वी कॉल इट एज अ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हिअर द स्पोरोफायटिक प्लांट बॉडी, some cells of sporophytic generation undergoes meiotic division. स्पोरोफायटिक जनरेशनचे काही सेल्स undergoes meiotic division to produce spores. Spores are haploid. Here the meiosis is carried out. Reduction division is carried out. Meiosis represent reduction in a chromosome number. इथे meiotic division मध्ये गेली, क्रोमोझोम रिड्यूस झाला, डिप्लॉइडचं कन्व्हर्शन हॅप्लॉइड मध्ये झालं, स्पोर्स आर प्रोड्यूस. These spores germinate to produce गॅमेटोफायटिक फेज. ह्या स्पोर्सपासून गॅमेटोफायटिक जनरेशन तयार होईल अँड गॅमेटोफायटिक जनरेशन प्रोड्यूस मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. गॅमेटोफायटिक जनरेशन मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार करेल. मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज टुगेदर टू प्रोड्यूस, इट इज वी कॉल इट ॲज अ फर्टिलायझेशन प्रोसेस. ह्या प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. सो मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज टुगेदर टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट. झायगोट गिव्स राईज टू अगेन स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. इथे n हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे कंटेनिंग सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, n फ्रॉम फिमेल गॅमेट अगेन सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, n plus n 2n. So diploid zygote contain 2 sets of chromosome and it will give rise to sporophytic plant body. ओके. आता हे स्पोरोफायटिक वरची स्पोरोफायटिक आहे रिप्रेझेंटेड बाय डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. ही खालती जी रिप्रेझेंट करतं स्पोर्स, गॅमेटोफायटिक फेज, गॅमेटोफायटिक generation containing single set of chromosome. So it alter with each other, that we call it as alternation of generation. Distinct alternation of these two generations is observed in bryophytes and pteridophytes. In gymnosperm and angiosperm, gametophyte is much reduced and exists within sporophyte. In algae, based upon the nature of dominant phase in a life cycle, it is called haplontic, diplontic, and haplodiplontic. Now, in a bryophytes, haploid gametophyte is dominant. आपण जसं लाईफ सायकल स्टडी करू ना, इफ वी
इन अ प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम, जर आपण अल्गीचा विचार केला, द अल्गीज आर मोस्टली ॲक्वॅटिक अँड दे शोज डॉमिनन्सी ऑफ हॅप्लॉइड जनरेशन. अल्गीमध्ये डॉमिनंट हॅप्लॉइड जनरेशन आहे, विच कंटेन सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे त्याच्यामध्ये एक तर बॉडी सिंगल सेल आहे किंवा मल्टीसेल्युलर आहे. इथे आपण पाहतो हॅप्लॉइड, सिंगल सेल ऑर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. इट अंडरगोज मायटोसिस. ही मायटोसिसमध्ये जाईल, डिप्लॉइड झायगोट तयार होईल. डिप्लॉइड झायगोट इज द ओनली डिप्लॉइड सेल इन द लाईफ सायकल ऑफ फंगाय अँड सम अल्गी. याच्यामध्ये फक्त झायगोट हा एकच सेल असा आहे की जो डॉमिनंट आहे, जो डिप्लॉइड आहे. नॉट अ डॉमिनंट, इट इज डिप्लॉइड कंटेनिंग 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आणि हा एक सेल सोडला तर मेजॉरिटी ऑफ द लाईफ सायकल इज अ हॅप्लॉइड. म्हणजे इथे डॉमिनंट काय, हॅप्लॉइड फेज आहे. सो दॅट वी कॉल इट एज अ हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. बरोबर आहे. इट एक्झिबिट हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. बरोबर आहे. कारण हॅप्लॉइड फेज ही डॉमिनंट आहे, झायगोट इज ओनली द डिप्लॉइड सेल. बरोबर आहे. इथे डिप्लॉइड म्हणजे म्हणजे डिप्लॉइड फेज ही हॅप्लॉइड फेजवर डिपेंडंट आहे. ओनली द झायगोट इज नॉट कॅपेबल ऑफ सर्व्हायव्हिंग. मग जसं आपण ब्रायोफायटाकडे जाऊ, इन अ ब्रायोफायटा हॅप्लॉइड गॅमेटोफाइट इज डॉमिनंट. इट इज फोटोसिंथेटिक इंडिपेंडंट थॅलॉइड ऑर इरेक्ट फेज. Sporophyte is a short-lived, multicellular and depend totally on partially on gametophyte for nutrition and anchorage. आता हेच आपण अल्गीमध्ये पाहिलं, डॉमिनन्सी गॅमेटोफायटिक जनरेशनची. अल्गीपासनं तयार झाला ब्रायोफाइट. ब्रायोफाइटमध्ये परत डॉमिनंट फेज ही गॅमेटोफाइटच आहे. Gametophytic phase is green. It is photosynthetically active. It produces male gamete and female gamete. And sporophytic phase is dependent on a gametophytic plant body. इथे स्पोरोफाइट थोडीशी मोठी आहे, पण स्पोरोफायटिक फेज ही अँकरेजसाठी आणि फूड आणि वॉटरसाठी गॅमेटोफायटिक फेजवरती डिपेंडंट आहे. बरोबर आहे. आणि जर आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म पाहिलं, जिम्नोस्पर्ममध्ये आणि अँजिओस्पर्ममध्ये काय, देअर इज अ डॉमिनन्सी ऑफ स्पोरोफायटिक जनरेशन. पहिले गॅमेटोफायटिक डॉमिनंट आहे, जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्ममध्ये स्पोरोफायटिक डॉमिनंट आहे. हिअर देअर इज अ रिडक्शन ऑफ गॅमेटोफायटिक फेज. तुम्ही अँजिओस्पर्मचा जर विचार केला तर गॅमेटोफाइट इज रिप्रेझेंटेड ओनली बाय द गॅमेट्स. मेल आणि फिमेल गॅमेट हेच फक्त गॅमेटोफायटिक फेज रिप्रेझेंट करतील. अदरवाईज ऑल द डॉमिनंट स्टेजेस इज डिप्लॉइड. अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडीमध्ये डॉमिनंट फेज ही स्पोरोफायटिकच आहे, डिप्लॉइडच आहे. जसं आपण हिबिस्कसचं पहा, पूर्ण प्लांट बॉडी, रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, अँड्रोशियम, गायनोशियम. अँड्रोशियम प्रोड्यूस पोलन ग्रेन कन्वर्ट्स इनटू मेल गॅमेट. हा मेल गॅमेट आणि पोलन ग्रेन हाच फक्त हॅप्लॉइड. गायनोशियम प्रोड्यूस ओव्ह्यूल प्रोड्यूस एग सेल हॅप्लॉइड. मग हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होऊन काय होईल, डिप्लॉइड कंडिशन तयार होईल. अगेन द झायगोट इज फॉर्म. झायगोट इज कन्वर्टेड इंटू एम्ब्रियो. एम्ब्रियो इज एनक्लोज्ड विदिन अ सीड. सीड जर्मिनेट टू गिव्ज राईज टू स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. म्हणजे ह्याच्यामध्ये
गॅमेटोफायटिक स्पोरोफाईटवर डिपेंडंट आहे. अल्गी ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफाईटवर स्पोरोफाईट डिपेंडंट होतं. दॅट इज डिप्लॉइड फेज इज डिपेंडंट ऑन गॅमेटोफायटिक फेज. मग जसं जसं इव्होल्युशन होत गेलं तसं तसं स्पोरोफाईट डॉमिनंट होत गेला, गॅमेटोफाईट रिड्यूस होत गेला. अँजिओस्पर्ममध्ये इतका रिड्यूस झालेला आहे की ओनली गॅमेट रिप्रेझेंट गॅमेटोफायटिक फेज. आता ह्याच्यामध्ये पहा, ऑन द बेसिस ऑफ लाईफ सायकल, आता ह्याच्यामध्ये हॅप्लॉन्टिक डिप्लॉन्टिक और हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल काही ऑर्गॅनिझम्समध्ये. आता डिप्लॉन्टिक पहा, कशाला डिप्लॉन्टिक म्हणायचं? हिअर द मायटॉटिक डिव्हिजन ऑकर्स ओनली इन अ डिप्लॉइड सेल. गॅमेट फॉर्म थ्रू मिओसिस आर हॅप्लॉइड इन नेचर. याच्यामध्ये पहा, दिस इज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम undergoes meiotic division to produce gamete. Mitosis of here male and female gamete fuse to form or fertilization takes place to produce again multicellular organism. म्हणजे याच्यामध्ये काय, द मायटॉटिक डिव्हिजन ऑकर्स ओनली इन अ डिप्लॉइड सेल. मायटॉटिक डिव्हिजन हे फक्त डिप्लॉइड सेलमध्येच घडेल. झायगोटमध्ये इथे डिप्लॉइड झायगोट तयार होईल. झायगोट अंडरगोज मायटॉटिक डिव्हिजन टू फॉर्म मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. इथे काय आहे, इथे फर्टिलायझेशन टू फॉर्म झायगोट. झायगोट अंडरगोज मायटॉटिक डिव्हिजन, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन रिझल्टिंग इन टू फॉर्मेशन ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. Again, meiotic division is carried out to form male and female gamete. Fertilization produce zygote. Means there is a mitotic division which occurs only in a diploid cell. Diploid phase is dominant, so it is diplontic life cycle which is found in animals. आपल्यामध्ये पूर्ण बॉडी आपली कशी आहे, इट इज कोणताही सेल घेतला तुम्ही, हे डिप्लॉइड आहे. मेलमध्ये टेस्टिस, द जर्मिनल इपिथेलियल सेल्स ऑफ टेस्टिस प्रोड्यूस स्पर्म. स्पर्म इज अ हॅप्लॉइड. व्हाईल इन अ फीमेल, germinal epithelial cells of ovary produce ovum or egg cell. Ovum is a haploid. Again, egg cell fertilized by sperm and diploid zygote is formed. So dominant stage is a diploid. आपल्यामध्ये dominant phase जी आहे लाईफ सायकलमध्ये, it is occupied by cells which contain two sets of chromosome, so it is a diplontic life cycle. आता ह्याच्यामध्ये पहा, सेकंड हॅप्लॉन्टिक मध्ये काय, हिअर द मायटोसिस ऑकर्स इन हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड प्लांट बॉडी, हॅप्लॉइड सिंगल सेल or multicellular organism undergoes mitosis to produce here gametes. Gametes fertilize to form zygote. Zygote undergoes meiotic division to produce spore, again mitosis. Here the mitosis occurs in a haploid cell. It results in a formation of single haploid cell or multicellular haploid organism. These forms produce the gamete through mitosis. Okay. Zygote is formed after fertilization. Okay. This cell is the only diploid cell in the entire life cycle, in the entire life of the plant body. हा झायगोट हाच एकच सेल असा आहे जो डिप्लॉइड. सो द मेजॉरिटी और द लाइफ सायकल इज डॉमिनेटेड बाय हॅप्लॉइड कंडिशन. सो इट इज अ हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. हॅप्लॉन्टिक म्हणजे ज्या स्टेजमध्ये हॅप्लॉइड सेल्स जास्त आहेत, इट इज ऑक्युपाइड बाय हॅप्लॉइड सेल्स और मॅक्झिमम
lifespan is occupied by haploid cell, so it is a haplontic life cycle. And here haplodiploidic मध्ये काय पहा बरं, here mitosis occurs in both diploid and haploid cell. These organisms undergo through a phase in which they are multicellular and haploid, and the phase in which they are multicellular and diploid, for example, algae, plant and algae. Here mitosis occurs in both haploid and diploid stage. याच्यामध्ये दोन्हीमध्ये मायटोसिस घडून येईल. Here haploid multicellular organism produce gamete, fertilization is carried out, zygote form a multicellular organism. Here multicellular organism, some cells undergoes meiosis to produce spores to form haploid multicellular stage. Okay, so here mitosis takes place in both diploid and haploid cell. So here इथे अर्ध वाटून घेतल्यासारखं आहे. So here this life cycle we call it as a haplodiploidic life cycle. Okay, इथपर्यंत समजलं. नाव आता ह्याचे तुम्हाला प्रश्न तर दिलेले आहेतच, अजून मी उद्या काही पुढच्या नेक्स्ट ह्याला काही टाकेल. आणि जे एक्झरसाइजमध्ये तुम्हाला आहे लेसन झाल्यानंतर ते तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायचे होमवर्कच्या वहीमध्ये. काही डिफिकल्टी? ओके, करा, अभ्यास करा. जेव्हा आता आपण भेटतोच आहे कॉलेजमध्ये तर त्यावेळेस तुम्ही डिफिकल्टी विचारू शकता, किंवा समजा काही समजलं नसेल ते विचारा. आपल्या मनामध्ये प्रश्न ठेवायचे नाही. आता तर कॉलेजमध्ये येता येतं ना तुम्हाला टाईम टेबलच तसा बनवून दिलेला आहे, तर त्यावेळेस विचारून घ्यायचं. ओके.